नाशिक रोड देवळाली कॅम्प येथील दिनांक 23/5/2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कारगिल इन्क्लेव्ह बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या घरात पाण्याचा प्रेशर चेक करण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला व फिर्यादी व त्यांच्या लहान मुलासह एकटाच असल्याचा फायदा घेऊन फिर्यादी व तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना त्यांचा टी शर्ट वस्ती व पॅन्ट खाली करण्यास सांगून तिचा अश्लील फोटो मोबाईल मध्ये काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे बळजबरीने चोरून पळून गेला होता. बाबत फिर्यादी यांनी अज्ञात इसमांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथील गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा युनिट 1 व 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट कडील एक पोलीस हवालदार प्रशांत मरकड व गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांचा त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सुशील अनिल ठाकूर यांनी केला असून तो सध्या राखा कॉलनी परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितले असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट कडील यांनी सापळा रचून पथकाने स्वामिनी कॉस्मेटिकच्या दुकानाजवळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुशील अनिल ठाकूर वय वर्ष 21 राहणार बी विंग रूम नंबर 17 तिसरा मजला हरिधाम अपार्टमेंट संसारी गाव तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमधील सॅमसंग रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 1,36,700 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील बळजबरीने चोरी केलेले सोने व नाशिक रोड येथील एका सोनारास सोने विकून विक्री केली आहे. याबाबत त्याचा सविस्तर निवेदन पंचनामा करून सराफाकडून सोन्याचे दागिने सोन्याची लगड व चांदीचे पैंजण असा एकूण 3,18,000 रुपये किमतीचा सोने हस्तगत करण्यात आले आहे. वरील गुन्ह्यात एकूण 4,54,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपीलाही वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड.